नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल. निसर्ग, पर्यटन, मनोरंजन अशा विविध विषयांवर आम्ही नेहमीच व्हिडिओ टाकतो. असाच एक पर्यटनावर आधारित हिंदवी स्वराज्याच्या शपथेची साक्ष असणाऱ्या रायरेश्वर किल्ल्याची माहिती आज आम्ही घेऊन आलो आहोत. रायरेश्वर हे पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात असून स्वारगेट पासून साधारण 82 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. या व्हिडिओमध्ये आपण स्वारगेटहून निघून कात्रज बोगद्यामार्गे नसरापूर फाट्यावर आलो आहोत. नारायणपूर फाट्याच्या पुढच्या वळणावर भोरकडे जाणाऱ्या रस्त्याने आपण वळण घेतो. हा रस्ता आम्ही व्हिडिओमध्ये दाखवला आहे. भोरला जाताना लागणाऱ्या नेकलेस पॉइंट हा आपल्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करतो. वेळवंडी नदीने घेतलेल्या वळणामुळे ही नदी एखाद्या नेकलेस सारखी दिसते. या ठिकाणी आपण 10-15 मिनिटे थांबून याच मार्गावर पुढे भाटकर डॅम व्ह्यू पॉइंटही बघू शकता. तसेच पुढे आंबेघर गावातल्या जुन्या श्री सिद्धेश्वर देवस्थानाच्या मंदिरालाही भेट देऊ शकतात. हा मंदिराचा व्ह्यू आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. भोर मार्गावर आंबवडे तेथून टिटे धरण कोर्ले बाजूने आपण रायरेश्वराला जातो आहे. कोर्लेहून पुढे घाटाने जाताना दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, आळवणी घाट यामुळे हा परिसर दुर्गम असल्याचं जाणवतं. तसेच विविध प्रकारच्या फुलांनी आच्छादित पठारेही आपल्याला बघायला मिळतात. भोर बस स्टँड पासून रायरेश्वर सुमारे 32 किलोमीटर अंतरावर पडते. रायरेश्वराला अजून भोर रायरी मार्गेही आपण येऊ शकता. भोर गावातून रायरी गावासाठी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. या मार्गे येण्याआधी वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी. या वाटेला सांबरदऱ्याची वाट म्हणून देखील संबोधतात. या वाटेने रायरेश्वर गाठण्यास 2 तास लागतात. केंजळगडावरून श्वानदरा मार्गे किंवा सुंदरा मार्गेही रायरेश्वर असा ट्रेक पूर्ण करता येतो. रायरेश्वरास पूर्वी रोहिरेश्वर या नावाने सुद्धा ओळखले जात असे. या किल्ल्याला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. रायरेश्वर किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग असून चढाईची श्रेणी सोपी आहे. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कडापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी लोखंडी शिडी व रेलिंग बसवले आहे. शिडीच्या वाटेने गडाच्या माथ्यावर पोहोचताच समोर आपल्याला रायरेश्वराचे अवाढव्य पठार नजरेस पडते. या पठाराचा विस्तार 16 किलोमीटर इतका प्रचंड पसरलेला असून याची उंची 1337 मीटर इतकी आहे. या पठारावर मोठी सोनकी, जांभळा, पिवळा, लाल तेरडा, गुलाबी भुईचक्र, निसुरटी, बेरकी, दीपकांडी, गेम, रानहळद अशी विविध प्रकारची फुलं दिसतात. पठारावरील संपूर्ण परिसर अतिशय मनमोहक असा दिसतो. येथील अजून एक आश्चर्य म्हणजे इथे आढळणारी विविध रंगाची माती. स्वच्छ वातावरणात टेकडीच्या माथ्यावरून चौफेर नजर टाकल्यास उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर, प्रतापगड, केंचळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड हे किल्ले दिसू शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा शपथविधी ज्या देवतेचा साक्षीने घेतला त्या रायरेश्वराचे हे येथे ऐतिहासिक मंदिर आहे. तसेच गोमुख तळे व जिवंत झरा इथे असून वर्षाचे 12 महिने या ठिकाणी शुद्ध पाणी असते. स्वराज्याच्या संकल्पाची सुरुवात रोहिड खोऱ्याचे दैवत रायरेश्वराच्या साक्षीने घेण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वात 12 मावळातील सवंगडी व सर्व मावळे रायरेश्वराच्या दिशेने हातात ढाल तलवारी घेऊन हर हर महादेव असा जयघोष करत चालू लागले. सोबत येसाजी कंक, बाजी पासळकर, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, दादाजी नरसप्रभू हे निष्ठावंत शिलेदार होते. सर्व मावळ्यांना घेऊन महाराजांनी रायरेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला व रायरेश्वराच्या साक्षीने सर्वांनी स्वराज्य निर्मितीचा अभूतपूर्व संकल्प केला. ते वर्ष होते 1645. रायरेश्वराचे मंदिर हे पांडवकालीन असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते व मंदिराच्या स्थापत्यावरूनही हे मंदिर प्राचीन असल्याचे लक्षात येते. मंदिर पूर्वाभिमुख असून 3 भागात विभागलेले आहे. मंदिराच्या सुरुवातीला नव्याने बांधलेली ओसरी, त्यानंतर सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात रायरेश्वराचे स्वयंभू लिंग असून समोरच्या भिंतीवर स्वराज्याच्या शपथविधीचा प्रसंग चित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. रायरेश्वर मंदिराव्यतिरिक्त येथील जननी देवीचे मंदिर, पांडवकालीन लेणी, गोमुख कुंड
व पाण्याची शिवकालीन टाकी हे सुद्धा आवर्जून पाहण्यासारखे आहे। या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गडावरती महाराजांनी वनसंबंधित लिहिलेले एक आज्ञापत्र लावले आहे। तुम्ही भेट देताल तेव्हा आवर्जून हे आज्ञापत्र वाचावे। वृक्षतोड थांबवा हा काही आजचा नारा नाही। प्राचीन काळात वृक्षांचे महत्त्व ओळखून त्यांचे संवर्धन केले जात होते। आज्ञापत्र यात जाणता राजा शिवछत्रपती यांची राजनीती वर्णन करताना आरमाराला लागणारे साहित्य सांगताना तिथे उतारा दिला आहे। राजा कसा दक्ष असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यांसमोर उभे राहतात। पत्र्याच्या शेडमध्ये किंवा स्थानिकांच्या घरी आपली मुक्कामाची सोय होते। गडावरील वाडीमध्ये जेवणाची व्यवस्था मिळते। अशा या रायरेश्वर गडाला तुम्ही एकदा नक्कीच भेट द्यावी असं मी म्हणेन। आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा की आमचा व्हिडिओ कसा वाटला। थँक्यू। जय भवानी, जय शिवराय।